मांगीलाल भाऊ, आपण मागे जे वरखत टाकलं तर आता काही फरक वाटतो का तुम्हाला? एक नंबर सर. आता जमलं ते आपलं म्हणजे पहिले लहान सोयाबीन होतं, हां हां. आता मस्त सोयाबीन हिरवगार झाला, कळी आहे, फुल आहे. हो हो हो. हो हो, एक नंबर जमला सोयाबीन. तर आता आपण वरखत टाकलं पहिलं बेरल्यामुळं, तर त्याचा फायदा होईल ना आपल्याला? हो हो, फायदा झाला ना सर, आपल्याला दिसायला लागला ना फायदा. हो, आज प्लांट आपला चांगला म्हणजे चांगला ब्रांचेस काढल्या आणि फुलं आणि याची संख्या जास्त आहे, बरोबर. आणि आता अशा पद्धतीनं आम्हाला याचा फायदा झाला आहे मित्रांनो. तर आता बघू शकतो आपण, तर अशा पद्धतीचा हा प्लांटचं नियोजन आपण केलेलं आहे. या साईडला थोडं पातळ झालं होतं, विरळ झालं होतं, परंतु तिकडलं आपण पूर्ण बघू शकतो तर ते छान झालेलं आहे. मांगीलाल भाऊ, आता या फवारणीत आपण काय काय टाकलं? मिसाईल, मिसाईल, हां, वरखत, मिसाईल, वरखत, त्यानंतर एक टॉनिक टाकलं आपण बाहेरचं, आहे ना, अशा पद्धतीनं. आणि एक काय आहे, हां, आपलं वरखत म्हणजे 4 पद्धतीचं आपण 4 प्रकारचं याच्यामध्ये मिश्रण करून टाकलेलं आहे. ही नवीन व्हेरायटी कशी वाटते तुम्हाला? एक नंबर, आहे ना? एक नंबर. तर ही व्हेरायटी आहे. तिकडं अजितचं आहे आपलं एक बॅग, आणि ही बॅग आपली कोहिनूरची आहे, बरोबर आहे ना? ही पण चांगली आहे ना? हे बी चांगले आहे, हां हां हां. याच्यापेक्षा पण ते चांगलं आहे. कोणतं? ते पण. ते पलीकडलं, हे पण चांगलंच आहे. हां, ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण जे आहे तर दुसऱ्या फवारणीचं नियोजन या ठिकाणी करतो आहे. आणि हे दुसऱ्या फवारणीचं नियोजन करत असताना मागे आपण वरखत दाखवलं होतं, त्यावेळेसचा आपला व्हिडिओ जो आहे तर तो मी आपल्या चॅनलवर टाकला होता. आणि आज हे दुसरं फवारणीचं नियोजन करत असताना ज्यामध्ये आपण मिसाईल हे एक वापरलं आहे, त्यानंतर बुरशीनाशक एक वरखत वापरलेलं आहे, आणि हे जे आहे मोर पॉवरचं आपल्याला इथे दिसेल. तर यामध्ये जे आहे तर यामध्ये जे व्हिटॅमिन्स आहे तर ते व्हिटॅमिनसाठी हे महत्त्वाचं कंटेन आहे, ज्यामध्ये आपल्याला अमिनो ॲसिड मिळतं. आणि मोर अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन आणि प्रोटीन्स हे घटक यामध्ये आहेत. आणि आता आपण बघू शकतो की मागच्या याच्यापेक्षा जो आहे तर आता कळी अवस्थेत आपलं सोयाबीन आहे. कळी आणि ज्याला आपण म्हणतो की फुलं जे आहेत, फुलं आणि कळ्या ह्या दोन्ही अवस्थेत आहे. कारण 27 जूनचा प्लॉट जो आहे थोडा लेट पेरणी झाल्यामुळं 27 जूनला पेरणी झाली होती. आता आपण बघू शकतो की कळी अवस्थेत हे सोयाबीन आहे, छान ब्रांचेस पण केलेले आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये आजचं जी कंडिशन आहे ती छान असं सोयाबीन आपलं बसलेलं आपल्याला दिसतं. सोयाबीनची व्हेरायटी आहे. आणि आता कळी आणि फुलंही आपल्याला शेंड्यावरती दिसत आहेत. याची जास्तही वर शेंड्यावरती आपल्याला फुलं असलेले दिसतात. तर या पद्धतीचं हे आजचं प्लांट आहे मित्रांनो, आपण बघू शकतो. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तर आता प्लांट छान आहे. गवत वगैरे थोडं काही जास्त प्रमाणात नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपला आता प्लांट इथं असा बसलेला आहे. तूर पण आता छान मोठी झालेली आहे. यानंतर तुरीचं स्पेशल नियोजन करायचं आहे, कारण आपण बरेचदा पाहतो की तुरीला आपण मुख्य पीक समजत नाही. तर आता त्या ठिकाणी आपले मांगीलाल भाऊ आहेत, त्यांची पण आपण मुलाखत घेऊ.